पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई आई काय आई आई हा काय ओरडते? काय ग आणि कामावर गेली होतीस ना तू? एवढा लवकर आलीस? हा झालं दिलं ना राजीनामा पहिल्याच दिवशी. तू नाही झेपलं ना तुला का? मला वाटलंच होतं माझ्या लेकीला काम झेपणार नाही. आई आई चुप. मी राजीनामा वगैरे दिलेला नाही ग. काय काय बोलतेस? आज पहिला दिवस होता ना म्हणून त्यांनी फक्त समजावलं की काय काय काम करायचं असतं ते. मग ते समजून घेतलं आणि मग 5 वाजता निघाले मी. 5 वाजता निघालीस पण? मजा आहे तुझी, मजा आहे. चांगलं आहे काम तुझं. हो ना? जा ना. पाणी आण माझ्यासाठी आणि थोडा चहा पण टाक. यासाठी नोकरी करते? आईला ऑर्डरी सोडतेस? आईचं वय नाही दिसत तुला? मला सांगणार तू चहा कर म्हणून? अगं वा ग वा. काही जायचं नाही कामावर. मी नाही करणार तुला. तू कर चहा, तू कर. आलं ठेचून टाक, स्वतः घे. मला पण दे चहा. जा. ठीक आहे. काय आता मी विचार करत होते की माझ्या पहिल्या पगारातून तुझ्यासाठी काहीतरी छान वस्तू घेईन, साडी वगैरे घेईन. पण आता माझ्या आईलाच माझ्या नोकरीचं कौतुक नाही तर कशाला काय घ्यायचं ना. चला लिफ्ट बंद आहे का ग अजून? बंदच आहे अजून. अय गो मग तू 7 मजले चढून आली? अय गो माझं लेकरू तू काम करून 7 मजले चढून आली. हे नाही ग माझ्या लक्षात सोन्या. मला नाही, मला काय वाटलं की तू लिफ्टने आली. मग पाय थकले असतील ना राजा तुझे. आई ग त्यात कामावर पण गेलेली तू थकली असेल. मी करते चहा, करते मी सोन्या माझ्या राजासाठी चहा करते. पण माझं ते काय तुम्ही म्हणता ना मला कॉन्फिडन्स नाही ग. म्हणजे मी चहा बनवला आणि तुम्हाला तो आवडला तर मी करते मी चहा. आलं पण ठेचून टाकते. थोडी वेलची पण घाल. अग टाकते वेलची पण टाकते. वा आता रोज संध्याकाळी मी येताना भाजी आणणार आणि मला आयता चहा मिळणार घरी आल्यावर. मस्त लाईफ आहे माझं. दादा तो बाहेरचा कुर्ता आहे ना, पांढरा कुर्ता बघता येईल का मला? हो अथर्व त्यांना आणून दाखवू. तुला सांगतो आनंदी, रमाकडे सेम कुर्ता होता आणि ती तो कुर्ता घालून जेव्हा बाहेर पडली, धुलीवंदनाचा दिवस होता, तिला ठाऊक नव्हतं. सोसायटीतल्या सगळ्यांनी तिला रंग लावला. कुर्ता पूर्ण खराब झाला. घरी आल्यानंतर जी अशी वैतागली, रडारड नुसती. शेवटी मला जावं लागलं कुर्ता परत दुसरा कुठे मिळतोय का ते शोधायला. कुठेच सापडला नाही तो. आता आहे, आता घेऊया आपण. मस्त वाटेल. छान आहे. काय किंमत आहे याची? फक्त 4200. हे पण माझे किती महाग आहे कुर्ता. 4200 म्हणतायत ते. अहो मॅडम रियल लखनवी वर्क आहे, हँड वर्क आहे. तुम्ही बघा ना किती छान डिझाईन केली. हातावरही डिझाईन केली, मागेही डिझाईन केली आहे. नाही बरोबर आहे दादा तुमचं, पण धुळवडीसाठी एवढ्या महागातला कपडा कशाला? अगं असू दे ना, 6 वर्षानंतर रमासाठी काहीतरी घेतोय मी. हो पण रमा ते कुठे घालणार आहे हा कुर्ता? त्यांना थोडीच घालता येणार आहे. ठीक आहे, घालता येणार नसेल. तू त्यामागची भावना बघ ना. तुझ्यासाठी पण घेऊया ना आपण. माझ्यासाठी कशाला? घालण्यासाठी. दादा तुमच्याकडे सेम अजून एक असा पीस आहे? हो. मग 2 द्या. 2 सारखे? अहो मला तरी विचारा. तुम्हाला असं वाटतं का माझी आणि रमा त्यांची आवड निवड सारखी असेल? नाही तसं नाही. अगं तो कुर्ता खूप सुंदर आहे, तो तुझ्यावर पण छान दिसेल. रमा त्यांना बघायचंय का माझ्यात? तसं नाहीये ग. धुळवडीसाठी तुला पण लागेल ना, म्हणून घेतोय. धुळवडीसाठी 4000चा कुर्ता घालणारी मी आहे का? अहो गावाकडे बहिणींचे कपडे वापरते मी. तुम्ही पैसे देतायत म्हणून एवढे महागातला कुर्ता घ्यायचा मी? आनंदी घेतोय तर आनंदाने घे ना. अहो पण
तुम्ही पण विचार करा ना, एवढं महागातलं मी नाही घेऊ शकत, ते पण धुळवडीसाठी. नाही म्हणजे मला माहिती आहे तुमच्याकडे पैसे आहेत, पण मी नाही उधळू शकत तुमचे पैसे असे. 4000चा कुर्ता फक्त धुळवडीसाठी माझ्याच्याने जमणारच नाही, मला पटतच नाही आहे. रमासाठी घेतोय म्हणून प्रॉब्लेम आहे का? त्याने काय फरक पडणार आहे तुम्हाला? रमाताईंसाठी काय करायचं काय नाही करायचं हे तुम्ही ठरवणार, त्यात मी कशी काय पडणार? तुमची बायको म्हणून आणि घर शेवटी बाई चालवते म्हणून होणाऱ्या खर्चावर बाईचा निर्बंध असला पाहिजे. बाईनेच अशी उधळपट्टी केली तर कसं काय चालेल? मला नको आहे हा 4000चा कुर्ता फक्त धुळवडीसाठी. तुम्हाला रमाताईंसाठी घ्यायचा असेल तर तुम्ही खुशाल घ्या. दादा मला नको आहे. यांना हवा असेल तर एक कुर्ता द्या, मला नको. किती छळतात ग सुनेला. आई ग देवा, गुडघा माझा. तू मुलीला छळ. नाही ग, खरंच ग दुखत मला. असं पटकन उठता येत नाही. माहितीये. कचकन होत मला. हा आला तुम्ही. अगं बाई, आली का ग? ये आई आली. आनंदी, शॉपिंग केलंच ना सगळं? अगं एकच पिशवी, बाकीचं सामान कुठे आहे? हा अगं हे काय ग, नवऱ्याला कामाला लावलंस की काय? बाकीच्या पिशव्या काय राघव घेऊन येतोय? वा. आनंदी, काय बाकीचं सामान? सगळं सामान आणलंय मी. आणलंयस? आणि स्वतःसाठी काय घेतलंस बाळा? मला नको होतं स्वतःसाठी. काही नाही घेतलं. काय झालं? काय आनंदी? असं कायचं चेहरा? आईचं काय झालंय? तुझ्या बाबालाच माहिती ते. हो अगं, पण मी याला खूप सामान सांगितलेलं आणायला, काहीच आणलेलं दिसत नाही. भांडण बिंडण झालं का काय दोघांचं? बापरे काय आलं बरं राघव. दादा, हा यांनी आणलंय बघ. चिंकू काय? तुपाची बरणी असं. ए बाई, तुपाची बरणी आहे, व्यवस्थित ठेव. ठेवते ठेवते. बाबा यात काय रे? ते वाव, ते होळी आहे ना म्हणून. होळीला हा ड्रेस. मस्त आहे रे ड्रेस. हा वा, बघितलंस वर्षा? होळीला ड्रेस आणलेला आहे दादांनी. पण बाबा हा जरा मोठा नाहीये का? हो, कारण तो तुझ्यासाठी नाहीये. मग तुझ्या आईसाठी आहे. हे तो बघू का? मस्त आहे. बरा दिसेल हा आनंदीला. थांब तिला लावून बघूया. चल चिकू. बघ बघ लावून बघ. काय रे राघवा, काय पांढरा ड्रेस होळीला? हा, आपण काय सिनेमातली माणसं आहोत का पांढरा ड्रेस घालून होळी खेळायला? रामाला पण तीच सवय होती बाई, प्रत्येक होळीला आपला पांढरा ड्रेस घालायची. माझं तो उभं आयुष्य जुन्या मॅक्सा घालून रंग खेळण्यात गेलं. रंग खराब नाही का होत रे? आणलाय ना मी. आणलायस तू आणलायस म्हणून चांगलाय तो. चांगला आहे तसा, म्हणजे आनंदीला चांगला दिसेल. वा वा, सुंदर. अहो हा डब्बा आणि पोहे घ्या, गरम गरम केले तोवर खाऊन घ्या, नाही तर थंड होतील. रमा ना विशिष्ट प्रकारचे पोहे बनवायचे, दडपे पोहे. ते तिलाच बनवता यायचे, बाकी इतर कोणाला कधीच नाही आले ते. ते दडपे पोहे ती बनवायची, अगदी जसे जसे बनवले मला. हे ना
हे तू फ्रीज मध्ये ठेव, मी उद्या खाईन हे. हे असले घालून जाऊ मी कोर्टात? बरोबर, हेच सांगत होते मी तुम्हाला. हे नाही घालणार आता असे कपडे. मी सांगत होते यांना, ह्या म्हणाल्या नाही घ्यावंच लागेल तुला. त्यांनी जर हा शर्ट घातला नाही ना तर त्यांनी शब्द पाळला नाही असं मी समजेल. त्याला हा शर्ट घालावा लागेल. आता हे चॅलेंज तुम्हाला दिले म्हटल्यानंतर मला हे पूर्ण करायचंच होतं, म्हणून हे कपडे घातले. छान दिसतोयस. अगं तू कुर्ता खूप सुंदर आहे, तू तुझ्यावर पण छान दिसेल. रमाताईंना बघायचंय का माझ्यात? तसं नाहीये ग, धुळवडीसाठी तुला पण लागेल ना, म्हणून घेतोय. 4000चा कुर्ता फक्त धुळवडीसाठी माझ्याच्याने जमणारच नाही. मला पटतच नाही आहे. रमासाठी घेतोय म्हणून प्रॉब्लेम आहे का? त्याने काय फरक पडणार आहे तुम्हाला? रमाताईंसाठी काय करायचं काय नाही करायचं हे तुम्ही ठरवणार. त्यात मी कशी काय पडणार? आनंदी, आम्हाला कळलंय तू का चिडली असते. हो, मी सांगते का चिडली आहे. तुला वेगळा ड्रेस घ्यायचा होता आणि राघवने हा ड्रेस घेतला. तो तुला आवडला नाही. तुला काहीतरी वेगळं घ्यायचं होतं म्हणून तुला राग आला. बरोबर आहे? नाही. अगं आनंदी, पण छान आहे हा ड्रेस, छान दिसेल तुझ्यावर. नाही वर्षाताई, थांब थांब, काही बोलू नकोस. इथे उभी राहा, बघू. हे बघ, लावून बघ. आपण लावून बघूया. वा 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 वा. राईट छान राईट. दिसतोय अगं. मला बघू दे ना, मला बघू दे ना. हा, वा वा. हे बघ, छान दिसतोय की नाही वा छान? वा वा. मग. सुरेख. शेवटी यांना करायचं होतं तेच केलं यांनी. घेतला महागातला ड्रेस. रमाताई घालणार असत्या तर ठीक होत, पण हा फक्त ठेवून देण्यासाठी एवढा कशाला खर्च करायचा? अरबी डिझाईन आहे. नाही ग, लखनवी म्हणतात याला. हो का? सारखंच मग लखनवी अरबी. पण छान आहे ना? हो, छान आहे, छान आहे ग. अगं छान आहे का ड्रेस? हो की नाही चिंगू? हो छान आहे. हं? बघ बघ बघ, लावून बघ सोने, लावून बघ. घालूनच बघतेस का? हा. नाही खरंच नको. अगं खरंच. घालून बघ ना. नाही रंगपंचमीलाच घालायचं तुला. नको घालूस. हा, अगं रंगपंचमीला रंग उडाला की किंमत शून्य होणार ना आनंदी. नाही, राघवला वाटलंच की माझ्या बायकोने हा ड्रेस घातलाच पाहिजे तर घाल, पण रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी. रंगपंचमीला माझी तुला एक जुनी मॅक्सी देते, ती घाल आणि हवा तेवढा रंग खेळ. आई शी, काय बोलतेस तू? काय चुकलं माझं? आता तुमच्या जमान्यातलं आम्ही चालवून घ्यायचंय का? मग अगं आनंदीने हा ड्रेस घातल्यावर दादाला जर तिला रंग लावायचा असेल तर तुझी काय हरकत आहे? हो की नाही दादा? तू घाल हा ड्रेस. आत्तू, मी आई एवढी उंच झाली की हा ड्रेस मला होईल का ग? वा. तू मोठी झालीस ना की आपण तुला दुसरा ड्रेस घेऊ. हा, पण आता हा ड्रेस आनंदीला घालू दे. ताई, छान दिसतोय. ते आनंदीसाठी नाही आणलाय. मग कोणासाठी आहे? हो. मी तिला घेणार होतो, पण तिला नको आहे. अरे अरे दादा, अरे पण कोणासाठी घेतला तो? राघवा, दादा, वर्षा, कोणासाठी आणला असेल ड्रेस याने? काय माहिती. चल बघ, चल. रमा, हा कुर्ता आठवतोय? बघितलंस वर्षा, ही बया अजून पाठ सोडत नाही राघवाची. असं का वागतोय दादा? असं का करतोय? देवाला माहिती का करतोय असं ते. तुझा खूप आवडीचा कुर्ता होता असाच. रंगपंचमीच्या दिवशी तू घातला होतास आणि खराब झाला.
किती शोधला होता त्यावेळी, कुठेच नाही मिळाला, पण आत्ता मिळाला तो. हे बघ, तुझ्यासाठी झालंय मी. माझी खूप इच्छा आहे तुला ह्या कुर्त्यात बघायची. राघव, तुला कळतंय का किती चुकीचं वागतोयस तू? मूर्ख आहेस का? हा ड्रेस तू माझ्यासाठी आणला, तो मी घालणार आहे का? आणि घातला तरी तुला दिसणार आहे का? हे या गोष्टीसाठी तू आनंदीला का त्रास दिलास? एवढ्याशा गोष्टीसाठी कशाला दुखवलंस तू तिला? नाही, आनंदी जे बोलली असेल ना ते अगदी बरोबर बोलली असेल. ह्या गोष्टीसाठी तू का त्रास दिलायस तिला? आनंदी, काय चाललंय हे? आनंदी, तुझ्याशी बोलतेय मी. मला राघवचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही. आणि तुझं सुद्धा. मग यात माझी काय चूक आहे? तुझी काय चूक म्हणजे? राघवनी माझ्यासाठी ड्रेस घेण्याचा हट्ट केला आणि तो तू त्याला घेऊ दिला. आता तो ड्रेस काय मी घालणार आहे का? आणि जरी मी घातला तरी तो तुझ्याच नजरेतनं त्याला बघायला लागणार आहे की नाही? मग काय गरज होती? म्हणजे असा जुना एक ड्रेस होता पण तो खराब झाला होता. पण आनंदी, तो अजूनही तिथेच अडकून पडलाय. तू बायको आहे ना त्याची. तू सांग त्याला की रमाताईंनी सांगितलंय की हे असं ड्रेस वगैरे घेण्याची काही गरज नव्हती. तुला दुखवून असं ड्रेस वगैरे मी का घेऊ? मला खरंच असं काही नकोय. मी यासाठी इथे थांबलेले नाहीये. राघवसाठी थांबले मी. आणि तुम्हा दोघांचं आत्ता कुठे सगळं व्यवस्थित होतंय. तुम्ही एकमेकांच्या आनंदात आनंद मानायला लागलायत आत्ता. आणि तुमचं सगळं असं छान व्यवस्थित होत असताना राघवला असं वागण्याची काही गरज होती का? मुळात तुम्हाला हे सगळं त्यांना का सांगायचंय? काय गरज आहे त्याची? त्यांनी माझ्याशी कसं वागायला हवं, काय बोलायला हवं हे तुम्ही नका सांगू त्यांना. आनंदी, रमाताई माफ करा मला, पण हे सगळं सहन नाही होते मला आता. तुम्ही मला सांगा, नवरा बायको मध्ये भांडण नाही का होत कधी? मतभेद नसतात? तुमच्या दोघांमध्ये नाही का झाली भांडणं? मग जेव्हा तुमच्या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती येऊन तुम्हाला काहीतरी सांगते, तुम्हाला आवडायचं का ते? मला कसं काय आवडेल? म्हणजे आनंदी, मी तुमच्या मध्ये, तुमची ह्या घरातली, ह्यांच्या आयुष्यातली जागा स्वीकारली आहे मी. याच्याशिवाय पुढे जाऊ शकणार नव्हते मी. रमाताई, तुम्ही जितकं आमच्या आयुष्यात याल ना तितकं आमचं नातं अवघड होईल. आधीच अवघड आहे आमचं नातं, सोपं नाहीये हे सगळं. आनंदी, हे काय बोलतेस तू? का चुकीचं बोलतेय मी रमाताई? सांगा ना तुम्ही मला, चुकीचं बोलतेय मी? नाही, हे मला नक्कीच कळलं की आमचं नातं काय ह्याची जाणीव झाली आहे मला आता. मला माहितीये की आमचं नातं जितकं घट्ट असायला हवं तितकं नातं घट्ट नाहीये. पण ते तुम्ही नका सांगू मला. तुम्ही नाही सांगायचं हे सगळं. जर तुमच्या सांगण्याने ते माझ्याशी चांगलं वागत असतील ना रमाताई, तर मला नकोय ते. मला हे नात्यावरचे उपकार वगैरे काही नकोय. रमाताई, तुम्ही आमच्या दोघांमध्ये येऊन भांडण मिटवायला लागलात ना तर आमच्या दोघांमध्ये अजून अडचणी येतील. एवढं साधं कळत नाही का तुम्हाला? आणि हेच मला नकोय. रमाताई, यांना जर माझ्याशी चांगलं वागायचं असेल ना तर हे स्वतःहून माझ्याशी चांगलं वागतील. यांना कोणीही काही सांगायची गरज नाहीये. आणि नसेल वागायचं चांगलं तर नाही वागणार ते चांगलं, पण ते सहन करेन मी. तुम्ही नाही काही सांगायचं त्यांना. हळूहळू ह्यांच्या आयुष्यात माझी काय जागा आहे, काय किंमत आहे हे कळायला लागलंय मला. पण तरीही माझा विश्वास आहे की ह्या नात्यातला दुरावा कधीतरी कमी होईल. खरं तर ह्या घरात आल्यापासून ह्याच तर आशेवर जगत आली आहे ना मी.